नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत का बी फार्म और फार्म डी ऍडमिशन प्रोसेस 2025 कशी असणार आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे, त्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी गाईड करणार आहे कुठं काय भरायचं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन मध्ये, डॉक्युमेंट्स कुठले रिक्वायर्ड असणार आहेत हे पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तर यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा। आता लक्षात घ्या तुम्ही कुठं आहात। तर बऱ्याच मुलांना कन्फ्युजन असतं की लगेच कॉलेज सिलेक्शन आहेत का। कॉलेज सिलेक्शन लगेच नाही, फक्त आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स असणार आहेत। आणि ते डॉक्युमेंट्स तुम्हाला एफसी सेंटर, तुम्हाला ते पुढे चालून दिसेलच का एफसी सेंटर कसे सिलेक्ट करायचे। एफसी सेंटर आणि तुमच्या ऍडमिशनचा काही संबंध नाही, त्यामुळे कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्ही व्हेरीफाय केले तर त्याची अडचण नाही। त्यानंतर मेरिट लिस्ट लागते, प्रोव्हिजनल आणि फायनल। तर याच्यामध्ये तुमचं नाव असलं पाहिजे आणि त्यानंतर पुढे असणारे कॉलेज सिलेक्शन म्हणजे कॅप राऊंड्स, आणि ते 4 कॅप राऊंड असणार आहेत। तर शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ बघा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सगळ्या अपडेटसाठी। गुगलमध्ये आल्यानंतर टाईप करा महासीईटी, तर पहिलीच वेबसाईट तुम्हाला दिसेल, तर त्याच्यावरती क्लिक करा। आता क्लिक झाल्यानंतर तुम्हाला ऍडमिशन पोर्टल 2025-26 असं दिसेल, तर त्याच्यावरती क्लिक करा। आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही लँडिंग पेज दिसेल कॅप 2025-26। अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये तुम्हाला बी फार्म किंवा फार्म डी असं दिसेल, तर तिथं क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन किंवा ऑलरेडी रजिस्टर वरती क्लिक करायचं आहे। हे डेट्स बघून घ्या, 7 ते 14 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचंय आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे। तर इथं कुठल्याही प्रकारचे कॉलेज तुम्हाला सिलेक्शन लक्षात घ्या, ती नंतरची प्रोसेस आहे, सध्या फक्त रजिस्ट्रेशन करून घ्यायचं। आता इथं क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला जसं तुम्ही येताल तिथं तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे, आणि जो सीईटीला ईमेल आयडी वापरलेला आहे तोच ईमेल आयडी तुम्हाला इथं टाकायचा आहे। जर इन केस तुम्हाला माहित नसेल की काय पासवर्ड टाकला होता, तर रिसेट पासवर्ड करा। तुमच्या रजिस्टर्ड ईमेलला त्याची लिंक येऊन जाईल, आणि ती लिंक आल्यानंतर तुम्हाला तिथून रिसेट करता येईल पासवर्ड। आता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस वरती क्लिक करा। इथं पुन्हा कोर्स तुम्ही सिलेक्ट करा। तुम्हाला सिंगल लॉग इन मधून सगळ्या गोष्टी करायच्या। बॅचलर ऑफ फार्मसी वरती क्लिक करा। आता बॅचलर ऑफ फार्मसी वरती क्लिक केल्यानंतर हॅव यू अपियर्ड MST CET, तर तुम्ही येस करा। जर अपियर केली असेल तर, तुम्ही नीट दिलेली असेल तर त्याचं ऑप्शन तुम्हाला येणारच आहे पुढे चालून। आता तुम्ही जर CET दिलेली असेल तर येस करा, ऑटोमॅटिक तुमचे डिटेल्स फेच करेल। आता इथं तुमचा ऍप्लिकेशन आयडी नंबर टाका, रोल नंबर आणि ऍप्लिकेशन नंबर, ऑटोमॅटिक डेटा फेच होऊन जाईल। तर फक्त चेक CET वरती क्लिक करा। प्रोसीड केल्यानंतर पुढे हे जे बाकीच्या गोष्टी आहेत, जसं की कम्युनिकेशन डिटेल्स, रिलीजन, अॅन्युअल फॅन्युअल इन्कम, डेट ऑफ बर्थ, हे सगळं तुम्ही बघून घ्या। ऑटोमॅटिक ते डेटा फेच झालेला आहे। यानंतर तुम्हाला OTP येणार आहे, तो OTP तुमच्या मोबाईल वरती येणार आहे, आणि तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे। इन केस मोबाईल नंबर जर चेंज असेल तर तुम्ही इथं तो चेंज पण करू शकता, बट ऑलरेडी ते डेटामधनं तो जो मोबाईल नंबर तुम्ही CETच्या वेळेस टाकला होता तो मोबाईल नंबर इथं ऑटोमॅटिक येऊन जातो। तो OTP इथं टाका आणि व्हेरीफाय करून घ्या। आता यानंतर एक PHID जनरेट होतो, तो तुमच्या SMS पण येतो मोबाईल वरती, आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म सिलेक्शन साठी पुढे प्रोसीड करा। फिजिकल स्क्रुटिनी करायची की ई स्क्रुटिनी करायची, शक्यतो तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी करा, ई स्क्रुटिनीच्या पंधत पडू नका। तर तिथं सिलेक्ट केल्यानंतर सपोज मी आता डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केली अहिल्यानगर, त्यानंतर स्क्रुटिनी सेंटरचे नाव येतात, आणि स्क्रुटिनी सेंटरचे नाव आल्यानंतर तुम्हाला त्यातून ते कॉलेज सिलेक्ट करायचे ज्या ठिकाणी तुम्हाला स्क्रुटिनी करायची। स्क्रुटिनी सेंटरचा आणि तुमच्या ऍडमिशनचा काही संबंध नाहीये। तिथं डेट सिलेक्ट करा आणि डेट मध्ये स्लॉट्स व्ह्यू करा। स्लॉट व्ह्यू केल्यानंतर तुम्हाला काही स्लॉट्स दिसतील, जसं की मी आता व्ह्यू करत आहे आणि मला काही स्लॉट्स दिसतील, आणि त्या स्लॉट पैकी कुठला तरी एक स्लॉट निवडा जो रिकामा असेल तो। आता हे झाल्यानंतर तुम्हाला टाईप A सिलेक्ट करायचं आहे, कारण तुमची 10वी 12वी इथनच झालेली आहे, म्हणून तुम्ही टाईप, बाकीच्या गरजेनुसार बघून घ्या। 7 प्रोसीड वरती सिलेक्ट केल्यानंतर इथं टाईप A साठी तुम्ही कुठलं डॉक्युमेंट देत आहात, तर याच्यामध्ये डॉक्युमेंट जसं की लिव्हिंग सर्टिफिकेट आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट आहे किंवा डोमिसाईल आहे। त्यानंतर तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्ट मधनं SSC पास झाला आहात, तर हे तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला 12वी कुठनं झाली ते पण तुम्हाला इथं टाकायचं आहे। पुढे जाऊन कॅटेगरी टाकायची, सपोज तुम्ही जी कॅटेगरी टाकतात त्यातली सब कॅटेगरी तुम्हाला ऑप्शन येणार आहे।
आता जसं की मी ओबीसी टाकली, त्याच्यामध्ये कॅटेगरी मी कुठल्या बिलॉंग करतो ते टाकायचंय, व्हॅलिडिटी टाकायची आहे, अवेलेबल असेल तर येस करा, नॉन क्रिमिलियर अवेलेबल असेल तर येस करा, नॉन क्रिमिलियर हे 2026 पर्यंत असलं पाहिजे. त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीडचं बटन खाली आहे, तर त्याच्यावरती क्लिक करा. ते क्लिक झाल्यानंतर हे झाले तुमचे कॅटेगरी डिटेल्स. आता पुढे तुम्हाला टाकायचे म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी, अपंगत्व असेल तर येस करा, नसेल तर नो करा. डिफेन्समध्ये कुणी असेल तर म्हणजे आई वडील येस करा किंवा नो करा, नॉट ऍप्लिकेबल. त्यानंतर तुम्हाला TFWS मधून अप्लाय करायचं आहे का, तर तुम्ही शक्यतो येस करून टाका. जरी नाही सीट भेटली तरी तुम्हाला आहे ती सीट भेटणारच आहे. तुम्ही आणत आहात का नसेल तर नो करा, कारण याचं सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर 7 प्रोसीड वरती क्लिक करा. 7 प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला 10वी आणि 12वीचे डिटेल्स पुढे टाकायचे आहेत. तर इथं तुमचा बोर्ड सिलेक्ट करा, पासिंग इयर सिलेक्ट करा, सीट नंबर सिलेक्ट करा. 12वीचे मार्क्स जे ऑटो घेतले जातील, फक्त तुम्ही सीट नंबर ऍड करा, ते ऑटो फेच केले जातील. त्यानंतर तुम्ही नीट दिली असेल तर येस करा, नसेल दिली तर नो करा. तर दिलेली जर असेल तर तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकून तुम्हाला इथे नीट डिटेल्स भेटून जातील. आता दिलेली नाही मी, तर मी सेव्ह अँड प्रोसीड पुढे करणार आहे. त्यानंतर मला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे आणि साईन पण अपलोड करायचं. तिथून सिलेक्ट करायचं त्या ऑप्शनवरून आणि जे असेल ते फोटोग्राफ किंवा साईन अपलोड करून टाकायचे. तर 1 बाय 1 तुम्हाला हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. जे डॉक्युमेंट्स इथे दिसतील ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत. तर काही कॉमन डॉक्युमेंट्स आहेत, बट कॅटेगरीनुसार काही डॉक्युमेंट चेंज होतात. तर ज्याला जसे डॉक्युमेंट्स येतील ते सगळे इथे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. ओरिजिनल डॉक्युमेंट, झेरॉक्स डॉक्युमेंट चालणार नाही. इथून ते सगळे अपलोड करा. ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिली त्यांना कुठल्याही प्रकारचे पैसे लागणार नाही, पण ज्यांनी नीट दिली त्यांना पैसे लागतील. ज्यांनी फक्त नीट दिली त्यांनाच पैसे भरावे लागतील, बाकीच्यांना भरण्याची गरज नाही. ज्यांनी दोन्ही दिल्यात त्याला कुठल्याही प्रकारची गरज नाही, किंवा ज्यांनी फक्त सीईटी दिली त्याला गरज नाही. आणि त्याच्यानंतर हे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला वेबसाईट तिथं ज्या ठिकाणी स्क्रुटिनी सेंटर सिलेक्ट केलंय त्या ठिकाणी तुम्हाला जायचं. याच्या व्यतिरिक्त जर काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.